मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मी एवढंच फक्त म्हणालो की तुम्ही लढताय रयतेतल्या मराठ्यांसाठी, पण राजकारण जे आहे ते निजामी मराठ्यांसाठी चाललेलं आहे। हे आता हळूहळू ओपन आउट व्हायला लागलेलं आहे। त्याच्यातून बाहेर पडा आणि रयतेतल्या मराठ्यांचाच लढा उभा करा अशी परिस्थिती आहे। तुम्ही म्हणता की रयतेच्या मराठ्यांसाठी लढा उभारला पाहिजे, तुम्ही गरजवंत मराठा नावाची टर्मिनॉलॉजी वापरली होती। नाही, रयतेतला मराठा ही माझी टर्मिनॉलॉजी आहे, तेवढंच। गरजवंत मराठा असं पण तुम्ही नाही, गरजवंत मराठा माझा शब्द नाही आहे। या स्ट्रॅटेजिकली जरांगेंच्या आंदोलनावरती टीका होते किंवा मुख्यमंत्र्यांची हा धागा पकडून आज प्रचंड आक्रमक झालंय जरांगेंवर टीका करताना, आणि ही टीका टोकाची आहे। आम्ही अंगावरती येऊ किंवा सोडणार नाही किंवा फार आक्रमक झालेलं दिसतंय। जी भाषणापर्यंत सगळं गेले आतापर्यंत जरांगेंच्या बाबतीमध्ये भाजपचे नेतेच आहेत ते फार स्पेसिफिक तोडून मापून बोलत होते। आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजपने त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते, फार आक्रमक झाली। म्हणजे अगदी लॉ अँड ऑर्डर व्हायची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते। जीप कप वगैरे थोडक्यात इतके दिवस बॅक फुटले होते, आता ते एकदम फ्रंटला येऊन माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसीना म्हणणं आहे की या ट्रॅप मध्ये अडकू नका।